हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता आढळराव बाळजाबाईंची साथ देणार आणि आता इकडे अनुसयाला एकटं पाडणार व दुसऱ्या बाजूला आता इकडे पूजाची सुद्धा चांगलीच खरडपट्टी काढणार। आता नेमकं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर आता आपण इथे असं पाहिलं आहे की जी आता अनुसया आहे तिने आता तमाशा केलेला आहे की ह्या बाळजाने माझे दागिने चोरले, बाळजाने माझे दागिने चोरले असा। आता बाळजाबाईने तर दागिने चोरलेलेच नाही आहेत। बाळजाबाई सांगत असते की मी काहीही केलेलं नाही आहे, उगाच माझ्यावरती खोटे नाटे आळ घ्यायली ही बाई। पण ठीक आहे, जर तुम्हा समध्यासनी माझ्यावरती विश्वास नाहीच आहे ना तर माझी काय बी हरकत नाही। तुम्ही एक काम करा समध्यांनी, चला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला आणि माझ्या खोलीची झडती घ्या झडती, मला काय बी हरकत नाही, कारण मुळात मी दागिने चोरलेलेच नाही आहेत। त्यानंतर मग आता अनुसया ही बाळजाबाईच्या खोलीत येते। आढळराव, दुष्यंत, कृष्णा सगळेच आता बाळजाबाईंच्या खोलीमध्ये आलेले असतात। त्यानंतर मग आता बाळजाबाईंच्या खोलीची झडती घेतली जाते। आता झडती घेताना आधी तर काहीच सापडत नाही। बाळजाबाई म्हणतात, बघा म्हणलं होतं ना म्या माझ्या खोलीत तुम्हासनी काय बी घालणार नाही म्हणून। अहो म्या नाही चोरलेले ते दागिने, म्या कशापायी चोरू, मला काय मिळणार होतं ते दागिने बिगिने चोरून। त्याबरोबर मग आता बरोबर ज्या ठिकाणी आता दागिने ठेवलेले असतात त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी आता तिकडनं लगेचच्या लगेच इकडे अनुसया जाते आणि अनुसयाला ते दागिने बरोबर सापडतात। अनुसया म्हणते, हे बघा हे समजे माझेच दागिने आहेत। अहो हे दागिने तुम्हीच मला घेतले आहेत नवं, आत्ताच नवीन घेतलेले दागिने आहेत। आता तुम्ही तर हे दागिने ओळखाल की नाही? कृष्णे बघ, तू बी बघ, हे दागिने माझेच आहेत आणि ह्या बाळजानं माझे हे दागिने चोरून ठेवले होते, चोरून। त्याबरोबर बाळजा म्हणते, मला नाही ठावं हे दागिने माझ्या कपाटात कुठनं आले, म्या खरंच हे दागिने बिगिने काय बी नाही चोरलेलं, हे समज करून मला काय मिळणार होतं, म्या कशाला करू हे समज। त्याबरोबर मग आता आढळराव हे गप्प असतात। तर अनुसया म्हणते, ए गप खोटारडे, तूच चोरलेस ते दागिने। त्याबरोबर आता बाळजा, नाही मी नाही चोरले, खरंच सांगायलो मी नाही काय केलं, माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर, असं आता बिचारी बोलत असते। त्यावेळी मग आता आढळराव म्हणतात, अनुसये थांब। त्याबरोबर अनुसया म्हणते, अहो काय बोलायला आहे तुम्हाला काय हिच्या बोलण्यावरती विश्वास पटायला लागला की काय? अहो मॅ म्हणायलो आहे ना व हिनंच चोरले होते हे दागिने, मग हिनंच चोरले होते की हे दागिने, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। त्याबरोबर आढळराव म्हणतात, ह्यावेळी बाळजा जे बोलायल्या ते खरं बोलायल्या। त्याबरोबर अनुसया म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलायलाय, तुम्ही ह्या बाळजावर विश्वास ठेवायलाय, ही एक नंबरची खोटारडी आणि पाताळयंत्री दृष्टबाई आहे, हिच्यावरती कशाला विश्वास ठेवायचा। त्याबरोबर मग आढळराव म्हणतात की हे बघ, जेव्हा ती चुकली आहे तेव्हा तिला तिची चूक मी लक्षात आणून दिलेली आहे, पण यावेळी बाळजा खोटं बोलत नाही आहे, तर ती खरं बोलते आणि बरोबर बोलते। आजचा अख्खा दिवस ती कृष्णी बरोबर होती, त्यामुळं तुझ्या कपाटाकडे येण्याचा किंवा तुझ्या खोलीत चोरी करण्याचा कुठला बी प्रश्न येत नाही। उलट कुणीतरी जाणून बुजून तिला फसवण्यासाठी हा समजा कट रचला आहे। आता तिला फसवण्याची इच्छा ह्या घरात दुसरी कोणाला असू शकते? हे बघ अनुसया, हे सगळं तिनं केलेलं नाही आहे, एवढंच फक्त मी तुला सांगतो। बाकी हे समजा कुणी केलं किंवा का केलं याच्या खोलात आता सध्या तरी म्या नाही शिरत। त्याबरोबर कृष्णासुद्धा म्हणते, वय आबा अगदी बरोबर बोलल्यात, आज अख्खा दिवस बाळजाबाई माझ्याच बरोबर होत्या, म्या बाळजाबाईसनी घेऊन गावात गेलो होतो। त्याबरोबर मग लगेचच आता कृष्णा म्हणते, उगाच तुम्ही समजे त्यांच्यावरती आरोप करू नका, बाळजाबाई खोटं नाही बोलत आहेत आणि हे मला बी ठावं आहे। त्याबरोबर मग आता इकडे अनुसयाला मात्र चांगलाच राग येतो, कारण आता आढळरावसुद्धा बाळजाची बाजू घेत असतात आणि कृष्णासुद्धा। मग अनुसया म्हणते, ठीक आहे घ्या, तुम्हाला ह्या बाळजाची बाजू घ्यायची आहे ना व घ्या, खुशाल घ्या, म्हणजे तुम्हासनी काय वाटायलं आहे म्या खोटं बोलायलो, म्या वाईट आहे ना व, म्या वाईटच आहे हो, म्या कुठं चांगली आहे, म्या वाईटच आहे, म्या उगाच लोकांवरती चोरीचे आळ घेत असतोय, होय ना व, असंच म्हणायचं आहे ना व तुम्हासनी थोरले सरकार। आढळराव म्हणतात, हे बघ अनुसये, म्या असं काय बी बोललेलो नाही, तू उगाच काहीतरी बरळू नगस आणि उगाच अर्थाचा अनर्थ करू नगस। अनुसया म्हणते, अच्छा म्हणजे आता मी अर्थाचा अनर्थ बी करायला लागलो। ते आढळरावांबरोबरच वाद घालते। आढळराव म्हणतात, तुझ्याशी बोलण्यात की नाही काय बी अर्थ नाही बघ,
तू उगाच आता विषय भरकटवशील. मी जातो. आणि मग अढळराव तिकडनं निघून जातात. आता अनसूया ही भडकते. अनसूया विचार करते की ह्या अढळरावाचं काय चाललंय. ह्याच्या लग्नाची बायको मी आहे आणि तरी बी ह्याचा ह्या बाळजावर कसला विश्वास पटायला. नाही, काय बी झालं तरी हे असलं काय बी होता कामा नये. कारण जर ह्या अढळरावाचा विश्वास ह्या बाळजाबाईनं संपादन केला तर मग मात्र माझा पत्ता कट व्हायला आणि बाळजाबाईचं नाव पुढं यायला वेळ लागणार नाही. आणि काय बी झालं तरी मला तसं झालेलं चालणार नाही, अगदी काय बी झालं तरी. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी पूजा असते ती आता घरी आलेली असते आणि ती आता समर बरोबर फिरून आलेली असते. सावित्री तिला म्हणत असते, पूजे अगं असं अजून किती दिवस तू फक्त त्या समरच्या बरोबर गाडीवर बसून मागं फिरणार आहेस. अगं आता तुला त्याचं नाव बी मिरवता यायला हवं. एक काम कर पूजे, आता आहे की नाही त्याला म्हण पुरे झालं फिरणं हिंडणं, आता आपण लगीन करूया. नाहीतर गावातली लोक मला नावं ठेवतील, माझ्या नावानं चितू करतील आणि मग पुढं माझं लगीन बी नाही होऊ शकणार. आणि माझ्या आईला जर हे समज कळालं तर माझी आई मला लय हानील. माझ्या आईला मुळात हे समज नाही आवडणार, नाही चालणार असं समजा तू त्याला सांग आणि त्याच्याशी लगीन कर. त्याबरोबर आता हे सगळं काही बोलणं जे असतं ते नशिबाने भक्तीने ऐकलेलं असतं. आता भक्ती हे सगळं बोलणं ऐकते, त्यामुळे ती विचार करते की नाही ह्या समजाबद्दल मला कृष्णाला सांगितलंच पाहिजे. आणि लगेचच आता भक्ती ही या सगळ्याबद्दल कृष्णाला सांगायला फोन करते. आता जेव्हा भक्ती फोन करते आणि कृष्णाला सर्व गोष्टी सांगते तेव्हा कृष्णा म्हणते, बाबो म्हणजे ह्यो असा डाव आहे तर पूजीचा यावेळी. पण नाही, काय बी झालं नवं तरी मी पूजीचा ह्यो डाव यशस्वी नाहीच होऊ देणार. बघच आता बघते मी काय करतो ते. आणि त्यानंतर मग कृष्णा आबांकडे येते आणि आबांना सांगते की आबा मला तुम्हासनी एक गोष्ट सांगायची आहे. आबा म्हणतात, बोला की सुनबाई. कृष्णा म्हणते, पण मी जे काही सांगणार आहे ते अगदी शांतपणे आणि व्यवस्थित ऐकून घ्या आबा. अढळराव म्हणतात, आबा होय, पण बोला तर खरं, काय झालं आहे काय. त्यावर मग कृष्णा म्हणते, आबा समरच्या मागं पूजा लागली आहे हे तर तुम्हाला ठावं आहेच नवं. त्यावर आबा म्हणतात, होय हाय की, व्यवस्थित ठाव आहे. मग त्याचं काय झालं आता. त्यावर कृष्णा म्हणते, आबा आता पूजानं असं ठरवलं आहे की समर आणि पूजा दोघंजणं लगीन करणार. त्याबरोबर आबा म्हणतात, पण मी आज समरला पहिल्यांदाच सांगितलं आहे की हे समज आम्हाला मंजूर नाही म्हणून. त्याबरोबर मग पूजा तरी पण समरचं ऐकणार नाही, ती समरवरती जबरदस्ती करणार असं कृष्णा म्हणते. अढळराव म्हणतात, आता तर त्या पोरीला आम्ही सोडतच नसतो, आमचा सबूत मोडायची हिंमत तिची होतेच कशी. आम्ही एक काम करतो सुनबाई, आम्ही तुमच्या घरला जातो आणि तिकडं जाऊनच आता तिला चांगली समज देतो. अगदी रांगडे पाटलांच्या भाषेतच आता आम्ही तिला समज देतो बघा. त्याबरोबर मग कृष्णा ही आबासाहेबांना म्हणते, आबा ते समजा तर ठीक आहे, तुम्ही तिला समज वगैरे द्यालच, पण तरी पण मी काय म्हणालो आहे, तुम्ही एक काम करा, सगळी संपत्ती आहे की नाही तुम्ही तुमच्या नावावर करून घ्या. त्याबरोबर अढळराव म्हणतात, पण ते समजा तर दुष्यंतचं आणि तुमचं. कृष्णा म्हणते, नाही नको, ते समजा सध्या आमच्या नावी नको. आमच्या नावी जर तुम्ही काय बी केलं तर ते अनुसार सासूबाईसनी सुद्धा आवडणार नाही. म्हणून तुम्ही समधी प्रॉपर्टी तुमच्या नावावरच ठेवा. समर तुम्हासनी म्हणाल की त्याच्या नावावर करा, तो तुमचा पोरगा आहे, तर तुम्ही समरला सध्या तरी काय बी गरज नाही या गोष्टींची असं सांगा. त्यानंतर मग आता अढळराव म्हणतात, बरं सुनबाई तुम्ही म्हणाल तसंच होईल, पण आधी सध्या तुम्ही आमच्याबरोबर चला. मग अढळराव कृष्णाच्या माहेरी येतात आणि आता कृष्णाच्या माहेरी येऊन ते आता पूजाला आणि पूजाच्या आईला चांगलं खडसावतात आणि त्यांना म्हणतात की काय माझ्या एका पोराला फसवून तुमचं पोट भरलं नाही का, की आता माझ्या दुसऱ्या पोराच्या सुद्धा मागं लागलेले आहात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोरपासून लांब राहायचं. तुला खास करून सांगतोय पूजा, माझ्या पोराला नादी लावशील आणि आमच्या घरात घुसशील, हा जो काही तुझा विचार आहे की नाही तो कधी बी यशस्वी होणार नाही. कमीत कमी ह्यो अढळराव रांगडे पाटील जित्ता असेपर्यंत तरी नाहीच नाही. त्यामुळं माझ्या पोराचा नाद करणं बंद कर, समजलं. पुण्यांदा जर मला कळलं की तू माझ्या समोरबरोबर आहेस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे, जिती सोडणार नाही मी तुला. त्याबरोबर कृष्णासुद्धा पूजाला म्हणते, ऐकलंच नवं आबांनी काय सांगितलं आहे ते. त्यामुळं आता समरचा नाद करायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आणि मग आता लगेचच कृष्णा ही तिकडनं निघते आबांबरोबर. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इकडे कृष्णा, दुष्यंत, अढळराव, बाळजाबाई ह्या चौघांचीही घरामध्ये एकी झालेली असते. कारण आता हळूहळू दुष्यंताचासुद्धा बाळजाबाईंवरती विश्वास पटू लागलेला असतो. त्यालासुद्धा कळत असतं की बाळजाबाई खोट्या नाही आहेत, बाळजाबाई चांगल्या आहेत.
आणि आढळरावांनासुद्धा आता बाळजाबाईंवरती विश्वास पटत असतो. मग आता ते समर आणि आता अनुसयाला चांगलं डावलत असतात. आता हे बघून अनुसया विचार करते की नाही काय बी झालं तरी हे असं काय बी होता कामा नये. आढळरावांनी फक्त माझं बनून राहिलं पाहिजे. जर ह्या आढळरावांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही तर मात्र सगळीच गडबड होऊन जाईल. मग मात्र मला प्रॉपर्टी मिळणार नाही. म्हणून मग अनुसया आढळरावांकडे येते आणि आढळरावांना लाडीगोडी लावत म्हणू लागते की आवं असं काय करायलायसा. नाही मला ठावं आहे तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे. माझ्या व्यतिरिक्त ह्या जगात तुम्ही दुसरं कोणावर बी प्रेम करत नाही नवं करीत. त्यावर आढळराव काहीच बोलत नाही. मग आता ती म्हणत असते आवा ऐका की मला ठावं आहे तुम्ही अजून बी त्या दागिन्यांच्या प्रकरणावरनं नाराज आहेसा नवं. अहो माफ करा की झाली म्हणायची चुकानं सोडून द्यायची. तसं बी लग्नाची बायको आहे मी तुमची. एखादी चूक झाली तर नवऱ्यानं पोटात घालायला नको होय मोठ्या मनानं. आणि ते समजू सोडा. मी काय म्हणतो आपल्या समोरचा बी विचार करा माझा विचार करा. अहो किती बी झालं तरी आम्हीच तुमचं कुटुंब आहोत. एवढी वर्ष ह्या बाळजानं फक्त तुम्हासनी त्रास दिला छळलं. 15 वर्ष मी परत येईन अशा स्वप्नात तुम्ही जगत होतासा आणि आता मी परत आली आता तुम्ही माझ्याशी असं वागायलायसा. त्यावर आढळराव म्हणतात आता तू परत आली आहेस खरी पण अनुसया म्हणून नाही. आणि मग आता आढळराव म्हणतात जाऊ दे मला तुझ्याशी बोलण्यात काय बी रस नाही. बाहेर कृष्णा बाळजा आणि दुष्यंत माझी वाट बघतायत. चहा पिण्यासाठी मी जातो. आणि आता तो तिकडनं निघून जातो. अनुसयाला मात्र खूप जास्त राग आलेला असतो संताप झालेला असतो अनुसयाचा. तर दुष्यंत कृष्णा बाळजाबाई आढळराव हे चौघं एकत्र बसून चहा पित असतात. दुष्यंतच्या बालपणीच्या गमती निघालेल्या असतात आणि सगळेजण आता त्याविषयी बोलत असतात. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला आढळरावांनी ही अशी धमकी दिल्यामुळे पूजा चांगलीच घाबरलेली असते. पूजा विचार करते की मी काय करू. काहीही झालं तरी मला माझा जीव प्रिय आहेच की. जर मी खरोखर समरबरोबर राहिली म्हणून आढळरावांनी मला मारलं बिरलं तर मी काय करू कुठे जाऊ. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.